तिसरा टॉपिक निवडला आहे शिवाजी महाराजांच्या विषयी मी भाषण देणार आहे, तर तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. कारण शिवाजी महाराजांचं भाषण येऊन त्यांचा अपमान व्हायला नको, म्हणून शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. पहिले शिवाजी महाराजांची मी सिंह गर्जना करू इच्छिते. प्रजापते भूपते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावधारत्नार राजांची झुंजार क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं तर मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आले. खरंच मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आले. पण त्याच्यापेक्षाही जास्त अभिमान वाटतो की मी शिवरायांच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य आणि पवित्र भूमीत सातारच्या खुशीत आणि मराठा घराण्यात जन्माला आले. नमस्कार, मी उन्नती चव्हाण. मी तुमच्या समोर शिवाजी महाराजांचं भाषण व्यक्त करीत आहे. खरं तर महाराष्ट्र म्हटलं की आपण शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय पुढेच जात नाही, आणि जेव्हा शिवरायांचे नाव तोंडातून खाली पडते तेव्हा जय बोलल्याशिवाय होत नाही. बघूया आपला महाराष्ट्र कसा आहे. महाराष्ट्र म्हणजे वंजवणाऱ्या कणखरणाऱ्या ओबडधोबड मातींचा संस्कृतींचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे पावन मनांचा, पावन मातीचा, भक्तीचा, आई सदा शक्तीचा, पैलू जिनांचा महाराष्ट्र. मातेतून धवे निघणारा कुमकुमणारा महाराष्ट्र, पोलादी छाताळ्यातून धगधगणारा पेटून उठणारा माझ्या शिवबा राजाचा हा महाराष्ट्र, माझ्या शिवबा राजाचा हा महाराष्ट्र. अगदी अनागोदी काळापासून आपल्या मागे मराठा नावाची उपाधी लावली जाते. नक्की हा मराठा शब्द आहे तरी काय? मराठा शब्द आहे तरी काय? मराठा म्हणजे वाघासारखी तलवार चालवणारा, मराठा म्हणजे काळजात दिव्यात घेऊन फिरणारा, मराठा म्हणजे तिघे पायलीत झेप घेणारा. याच मराठा शब्दावर जेव्हा शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाची, जिजाऊंच्या पदराची विलांटी लावली जाते तेव्हा मराठाचा मराठी होतो, आणि हाच मराठी शब्द बोलताना आमच्या काळजाजवळून हुर अभिमानाने भरून येतो. यात वेगळं सांगायची गरज नाही माझ्या मावळ्यांना. याच मराठी मातीत 19 फेब्रुवारी 1630 मध्ये राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्राला पुत्रप्रहार केला. अरे दवंडी दवंडी पेटवा, तोफानांचा गजर होऊ द्या, साऱ्या हिंदुस्थानाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत म्हणजेच की शिवाजी एका वाघिणीच्या पोटी एका छावा जन्माला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारत मातेला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारत मातेला झाला. आणि मग काय, सगळीकडे आनंदाचा मेळावा पसरला. शिवाजी जन्माला आले. कोणीतरी हा मातीचा एखादा कण हातात घ्या आणि तो पाण्यात टाका. जो जरी तरंगेल ना तो सुद्धा या कंजी पडलेल्या कडीक मावळ्यांचाच असेल. या स्वराज्यासाठी या मावळ्यांनी स्वतःला कंजी पाडून घेतले. तेव्हा कुठे या सह्याद्रीची उंची आसमानाला धडका द्यायला निघाली. याच सह्याद्रीवर कोण्यामधून जरी कोणी वाईट नजर टाकली ना, त्याचा कोथळा कसा बाहेर काढायचा हे शिवाजी महाराजांना चांगलंच माहिती होतं. याचे जागतं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस माती में, हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस माती में, शिवछत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, शिवछत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. असा पन्हाळ्याचा पेढा ज्याच्यातून मुंगी जाणंही अशक्य, अशा पन्हाळ्याच्या पेढ्यातून महाराजांनी स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली. पराक्रम गाजवल्यावर तोंडात बोट घालणारे तर भरपूर असतात, पण गनिमाच्या छावडीत घुसून गनिमाची मुंडी तोडणारे फक्त मर्द मराठेच असतात, फक्त मर्द मराठेच असतात. प्रत्येक स्त्री ही माते समान असली पाहिजे या शिकवणीतून शिवरायांनी स्वराज्य घडवलं. प्रत्येक स्त्री माते समान असली पाहिजे. शेळीसारखे जगाल तर लोक जगू देणार नाही, पण वाघासारखे जगा, लोक नांदाला लागणार नाही. या संस्कारातून शिवरायांनी स्वराज्याच्या वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 14व्या वर्षी, वयाच्या 17व्या वर्षी असे एक गड किल्ले ताबीज करण्यास सुरुवात केली आणि जिगरबाज मावळ्यांची टोळी उभी केली. मग कुठे स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात झाली. म्हणतात ना की मुलाचे पाय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. असं कवी भूषण यांनी शिवरायांचं वर्णन करताना म्हटलंय
की इंद्रजिमी जंबपर वाडवसु हंबपर रावण सदंबपर रघुकुल राजे पौन बारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस्र बाहपर राम विजराजे रावण मुंड पर चिता मुंड झंड पर भूषण वितुंड पर ते मलिच्छ वंश पर शेर शिवराजे शेर शिवराज। मित्रांनो, मी पण अशीच आशा करते की तुम्ही शिवरायांचे गुण अकस्मात घेणार आणि आचरणीत आणणार अशी मी आशा करते। आणि मित्रांनो, शिवाजी महाराजांना दुश्मन सुद्धा म्हणतो की शहजादे हम खुशनसीब बड़े, कि शहजादे हम खुशनसीब बड़े, हमें दुश्मन भी मिला आपके जैसा, हमें दुश्मन भी मिला आपके जैसा। उन्होंने नस देखी हमारी और हमें बीमार लिख दिया, उन्होंने नस देखी हमारी हमें बीमार लिख दिया। रोग पूछा तो भगवे से प्यार लिख दिया, रोग पूछा तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे उस वैद्य के हम, कर्जदार रहेंगे उस वैद्य के हम, जिन्होंने हमारी दवा में शिव छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया, शिव छत्रपति महाराज का नाम लिख दिया। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा। संपलाही नव्हता आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा। जय जिजाऊ जय शिवराय।